नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होऊन मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विक्री करण्याची योग्य वेळ कोणती। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर सोयाबीनची विक्री करण्याची योग्य वेळ कोणती, ज्याच्यामुळे सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। या महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर सोयाबीनची विक्री करण्याची योग्य वेळ कोणती, की ज्याच्यामुळे सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाचा 100% होणार फायदा। आता या प्रश्नाचं उत्तर घ्यायचं म्हटलं की सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची भाव पातळी काय आहे, सोबतच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात भविष्यात सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी राहणार आणि या सर्वांचा एकत्रित विचार करून भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव कशा पद्धतीने राहणार आणि अशा परिस्थितीमध्ये असा कोणता तो बाजारभाव आहे की ज्या भावावर सोयाबीनची विक्री केली तर फायदा होईल आणि अशी कोणती वेळ आहे की ज्या वेळी सोयाबीनची विक्री केली तर फायदा होईल। म्हणजे आपला प्रश्न काय की सोयाबीनची विक्री करण्याची अखेर योग्य वेळ कोणती, आणि याच प्रश्नाचं आज घेऊया सविस्तर उत्तर की अखेर देशांतर्गत बाजारात सोयाबीनची विक्री करण्याची योग्य वेळ कोणती। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजार सुरुवातीला बघूयात। आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी किती आहे, तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला $10.5 प्रति बुशेलच्या आसपास दिसतोय। जर आपण बघितलं तर इस्रायलचा संघर्ष सुरू आहे, त्याच्यामुळे कच्च्या तेलाचे भाव भडकले तर आणखी वाढण्याची शक्यता आहे। याच्यामुळं काय की जागतिक बाजारामध्ये खाद्यतेलाचे भाव वाढणार आहेत। अमेरिकेमध्ये व इतर देशांमध्ये बायोडिझेलचा वापर वाढण्याची शक्यता आहे। ओव्हरऑल सिच्युएशनमध्ये सोयाबीनचा वापर व मागणी वाढण्याची शक्यता आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सिबॉटवरती सोयाबीनचा भाव दिवाळीपर्यंत $11 प्रति बुशेल्स पार आणि त्यानंतर $12 प्रति बुशेल्स पार सुद्धा जाताना दिसू शकतो। ओव्हरऑल जो सिच्युएशनचा या ठिकाणी मुद्दा आहे तर आंतरराष्ट्रीय बाजारातून आपल्याला भविष्यासाठी तेजीचे संकेत या ठिकाणी मिळताना दिसत आहेत। जर देशांतर्गत बाजारभाव पातळीचा विचार केला तर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा सध्या 4,300 ते 4,700च्या दरम्यान आहे। 15 ऑक्टोबर नंतर मोदी सरकारची सोयाबीन खरेदी सुरू होईल आणि याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारातील ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर कुठेतरी एक शक्यता 100% आहे की ज्यामुळे देशात सोयाबीनचा भाव 100% वाढणार। अशा परिस्थितीत 31 ऑक्टोबरपर्यंत देशांतर्गत बाजारात सोयाबीनची भाव पातळी सुधारून जर 5,000 पर्यंत यायला त्या ठिकाणी जी आहे ती शक्य म्हणजे ती येऊ शकते। मग अशा परिस्थितीमध्ये मला वाटते सोयाबीनची विक्री करण्याची योग्य वेळ ही बाजारभाव 5,000 झाल्यानंतर म्हणजे 15 ऑक्टोबर नंतर आपल्याला ही स्थिती निर्माण होताना दिसेल। आणि आपण मग 15 ऑक्टोबर नंतर कधीही बाजारभाव 5,000 झाले की तिथंच सोयाबीनची विक्री गरजेपुरती किंवा 50% केली आणि बाकी 50% सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून धरलं। म्हणजे आता तेजी येऊ का मंदी येऊ पुढे, दिवाळीनंतर समजा डिसेंबर महिन्यात 5,500 भाव झाला तर तुम्हाला काय वाटेल मी 50% ठेवलं होतं म्हणून माझा फायदा झाला, आणि दिवाळीच्या नंतर बाजारभावात घसरण झाली आणि बाजारभाव 4,500 पर्यंत खाली आला 5,000वरून तर वाटेल बरं झालं मी तेव्हा 50% विकला, आज 500 रुपये क्विंटल मागं माझा फायदा झाला। तर या पद्धतीने तुम्ही 5,000च्या भावावर सोयाबीनची विक्री करणं हीच योग्य वेळ आहे असं म्हणायला हरकत नाही।
आता मग प्रश्न पडतो की भविष्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार। तर अशा परिस्थितीमध्ये आपण पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जो नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।